Hello, everyone. My name is Mitisha Gupta, and I am your host for today's podcast, Win Over Hypertension. Where you can learn how to take care of your blood pressure through exclusive insights and practical advice. Today, we're talking all things about hypertension. Why is it caused, how it matters, and most importantly, how to take care of it effectively. Hello, doctor. It's my honor to have you on this podcast today. नमस्कार, मी डॉक्टर राजीव खरे, हृदयरोगतज्ञ. मी बारामतीमध्ये डॉक्टर खरे क्लिनिक इथे प्रॅक्टिस करतो. So, doctor, by now we all know what hypertension is. But can you please elaborate on it? I mean, why is it so important for us to take care of ourselves even when we feel fine? तर आपल्याला नेहमीचा प्रश्न असतो की ब्लड प्रेशरचा मला त्रास होत नाहीये तर त्याची आपण काळजी घ्यायची आहे का आणि का. तर ब्लड प्रेशर हा एक असा आजार आहे की ज्याला आपल्याला ब्लड प्रेशरच्या मशीनने मोजल्याशिवाय शरीरातील ब्लड प्रेशर किती आहे हे समजत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशर मोजून योग्य मेडिकेशन्स घेऊन ब्लड प्रेशर टार्गेटेड रेंजमध्ये म्हणजे 120/80 याच्या आसपास ठेवणं गरजेचं आहे. Okay, but why is it so often called the silent killer? What makes it so dangerous over time? तर ह्या आजाराला सायलेंट किलर असं का म्हणतात की जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही युजली डॉक्टरकडे जाता. जसं की छातीत दुखतंय, डोकं दुखतंय, तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. परंतु हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर या आजारात 90% लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होतच नाही. त्यांना त्रास होत नसेल तर ते डेंजरस का आहे, कारण त्रास होत नसेल तर त्याचा चेकअपही होत नाही. असे पेशंट्स 5 किंवा 10 वर्षांनंतर ICU मध्येच आम्हाला भेटतात. काही लोकांना पॅरालिसिस, काही लोकांना हार्ट अटॅक आलेला असतो. म्हणजे तुम्हाला न कळत हा आजार तुमचं शरीर खराब करतो. म्हणूनच याला सायलेंट किलर असं म्हणतात. So, doctor, I would like to know what are the most common reasons people develop high blood pressure? Is it genetics, lifestyle, or something else? तर हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशरच्या कारणांमध्ये 90 ते 95% लोकांना इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणजे ज्याचं कारण आपल्याला सापडत नाही किंवा ते स्ट्रेस किंवा असं नॉन आयडेंटिफायबल कॉज असतं. 4 ते 5% लोकांमध्ये किडनी प्रॉब्लेम्स म्हणजे किडनीच्या रक्तवाहिनीला असलेला आजार किंवा बाकीच्या रक्तवाहिन्या कडक होणे, ऑटोइम्युन डिसीजेस, वाढलेला जाडी म्हणजे ओबेसिटी, कन्कॉमिटंट डायबिटीस ह्या पेशंटला ब्लड प्रेशरचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. How is blood pressure exactly diagnosed? When looking at the blood pressure readings, can you elaborate on the exact numbers people should be looking at? हा प्रश्न पण नेहमी येतो की नॉर्मल ब्लड प्रेशर काय आहे. तर खूप पूर्वी 20-25 वर्षापूर्वी जसं वय वाढेल तसं ब्लड प्रेशर वाढतं असा एक समज होता. पण आता नवीन गाईडलाईन्स जशा आपण डेव्हलप केलेल्या आहेत त्याप्रमाणे 120/80 म्हणजे 120/80 हे नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणून आपण ओळखतो. त्याच्यावरती 10 मिलीमीटर ऑफ Hg मर्क्युरी म्हणजे 130/90 पर्यंत आपण बॉर्डरलाईन हायपरटेन्शन असं काही काही लोक म्हणतात. पण त्याच्यानंतरचं जे रिडिंग आहे त्याला आपण ट्रीटमेंट देऊन त्या रिडिंगला 120/80 ह्या रेंजमध्ये आणणं गरजेचं आहे. काही काही लोकांचं ब्लड प्रेशर कायमच 100/80 असं असतं. तर ते लो ब्लड प्रेशर म्हणून काही काही लोक संबोधतात, पण तशी काही संकल्पना नाहीये. 100/80 जरी तुमचं ब्लड प्रेशर असेल आणि तुम्हाला त्रास होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची काहीही गरज नाहीये. So, I would also like to know if someone has just been diagnosed with high blood pressure, what are the changes you would want them to make in their daily routine? रुटीनमध्ये काय चेंजेस करावेत असं लोक विचारतात, पण खरंच किती लोक उत्सुकतेने ते चेंजेस करतात हा फार मोठा प्रश्न आहे. तर हायपरटेन्शन म्हणजे तुम्हाला उच्च रक्तदाब आहे असं डॉक्टरनी सांगितल्यानंतर तुम्हाला मिठाचं प्रमाण हे तुम्ही सध्या जे घेताय त्याच्यात डायरेक्ट निम्म करायचंय आणि व्यायामाचं प्रमाण डबल करायचंय. वजन 5 ते 10 किलोनी कमी करायचं. जर ते ओव्हरवेट असेल तर तुम्हाला 5 ते 10 किलोनी वजन कमी करायचंय आणि 7 ते 8 तास रात्रीची झोप ही व्यवस्थित घ्यायची. या गोष्टी एका दिवसात शक्य नाहीयेत, परंतु स्टेप बाय स्टेप म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पुढच्या महिन्याभरात तरी या गोष्टींची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. Can we say that hypertension can be treated without medication? हाही प्रश्न बरेच लोक विचारतात की बीपीची गोळी घ्यावीच लागेल का. तर बीपीची गोळी घ्यावीच लागेल का हा खूप कॅज्युअल प्रश्न आहे.
पण त्यासाठी तुम्हाला ब्लड प्रेशर मॉनिटरिंगची गरज आहे. म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर किती आहे. समजा एखाद्याचं ब्लड प्रेशर 130/80 असेल किंवा 150/80 असेल, तर त्या पेशंटला आपण लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणजे मी जे मगाशी म्हणलं त्या गोष्टी करून काही दिवस मॉनिटरिंग करू शकतो की बाबा त्याच्या ब्लड प्रेशरमध्ये कसा फरक पडतोय. परंतु एखाद्याचं ब्लड प्रेशर सिस्टोलिक 200 म्हणजे 200 आणि डायस्टोलिक खालचं ब्लड प्रेशर हे 100 असेल, तर ते ब्लड प्रेशर फक्त मीठ कमी करणे, आयुर्वेदिक औषधं घेणे, योगा करणे ह्यांनी कमी होण्याची शक्यता अजिबात नाहीये. त्यांना प्रॉपर मेडिकेशन घ्यायची गरज आहे. दुसरा प्रश्न असतो की गोळी घेतल्यानंतर ती कंटिन्यू चालू ठेवायला लागेल का. तर कंटिन्यू अशी कुठलीच गोष्ट नसते. समजा मी तुम्हाला आज तपासलं आणि बीपीची एक गोळी 1 महिन्यासाठी लिहून दिली, तर 1 महिन्यानंतर आपल्याला भेटून बीपी तपासून घेणं गरजेचं आहे की आपल्या बीपीची गोळी किती काम करते, आपलं ब्लड प्रेशर काय रेंजमध्ये राहतंय. आणि ही प्रोसेस 1, 2, 3 महिन्यातनं एकदा करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं ब्लड प्रेशर टार्गेट रेंजमध्ये राहील. Okay, doctor, you just talked about medication right now. So, I would like to know what are the most common side effects that people should look out for while taking medications for hypertension? ब्लड प्रेशरच्या मेडिकेशनचे साईड इफेक्ट्स असतात का आणि ते आम्ही कसे ओळखायचे. तर सगळ्यात सोपं सांगायचं झालं तर आपण जेव्हा मंथली फॉलोअप म्हणजे दर महिन्याला चेकअप करत असू, तर डॉक्टरच तुमच्या कळत नकळत तुम्हाला प्रश्न विचारून आणि तुमची क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे तुमची तपासणी करून त्यातूनच औषधाचा काही साईड इफेक्ट होतोय का हे बघत असतात. पण त्याचबरोबर पेशंटला हे माहिती असणं गरजेचं आहे की ब्लड प्रेशरच्या काही गोळ्यांनी थोडीशी चक्कर येणे, थोडंसं थकवा वाटणे किंवा दोन्ही पायावर सूज येणे अशा गोष्टी झाल्यास महिन्याच्या आतच म्हणजे गोळी चालू केल्यानंतरच तुम्हाला लगेच डॉक्टरला भेटून ती गोळी बदलून घेण्याची गरज आहे. कुठल्या पेशंटला कुठल्या गोळीचा साईड इफेक्ट होईल हे आधी ओळखण्याचं कोणतंही तंत्रज्ञान आतापर्यंत आपल्याकडे नाहीये. त्यामुळे जर आपल्याला त्रास झाला तर आपण जरूर आपल्या डॉक्टरला भेटा, ते तुमची मदत करतील. Okay, I have a question related to that only. Let's assume that somebody's blood pressure is coming under control. Can they come off medication or is it a lifetime commitment? हा पण प्रश्न महत्वाचा आहे की काही स्ट्रेसमध्ये म्हणजे ऑपरेशन करताना किंवा अशा वेळेस जे वाढलेलं ब्लड प्रेशर असतं त्या ब्लड प्रेशरला आपण डाऊन टायट्रेट म्हणजे तुमची 40ची गोळी चालू असेल तर 20ची करून बघणे वगैरे अशा गोष्टी करू शकतो. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये मॉनिटरिंगही गरजेचं आहे. म्हणजे 40ची गोळी मी 20ची केली तर तुमची जबाबदारी डबल होते. म्हणजे महिन्यातून एकदा याच्याऐवजी महिन्यातून तुम्हाला 2 वेळा ब्लड प्रेशर चेकिंगसाठी यावं लागू शकतं. वजन कमी करणे किंवा इतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे सांगितले ते तुम्हाला जास्त अग्रेसिव्हली करावे लागतात. तर ब्लड प्रेशरची गोळी कमी होते का याचा अर्थ आहे कमी होऊ शकते, पण ब्लड प्रेशर चेक करत राहणं गरजेचं आहे. कारण ते कधी आयुष्याच्या कुठल्या स्टेजला जास्त होऊ नये आणि आपल्याला त्यापासून धोका होऊ नये यासाठी ही गोष्ट आपण बघत असतो. Okay, when you say reassess regularly, how often people should check their blood pressure and what's the best way to do it right? तर ब्लड प्रेशर किती वेळा चेक करावं, तर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास नाहीच आहे त्या लोकांनी वर्षातून 1 किंवा 2 वेळा ब्लड प्रेशर चेक करून घेण्यास हरकत नाही. परंतु ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, जे मेडिकेशन्स म्हणजे औषधं घेत आहेत, तर जेव्हा आम्ही मेडिकेशन स्टार्ट करतो तेव्हा आठवड्याला चेकअप करायला सांगतो की 1 आठवड्यातून एकदा तरी चेक करा. जर तुमच्या घरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंगचं मशीन असेल आणि तुमच्या बरोबरची व्यक्ती सुशिक्षित असेल की जी ब्लड प्रेशर घेऊ शकते, तर त्या माणसांनी सकाळ संध्याकाळ असं बीपीचे रिडिंग करून ते एका पानावर व्यवस्थित चार्टिंग करून ठेवलं तर आपल्याला एक ब्लड प्रेशरचा लॉग म्हणजे पूर्ण आपल्याला रिडिंगचं एक सेटच मिळतो की ह्या 15 दिवसात आपल्या पेशंटचं ब्लड प्रेशर कसं फ्लक्च्युएट होतंय, सकाळी जास्त आहे का संध्याकाळी जास्त आहे, त्या प्रमाणात आपण मेडिकेशन म्हणजे औषधं टायट्रेट करू शकतो. I would also like to know what would happen if high blood pressure gets untreated for years, especially the body parts which gets affected the most. हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे की लोक म्हणतात की ठीक आहे गोळी घेतलीच नाही तर काय होईल. तर गोळी घेतलीच नाही तर प्रत्येक माणसाला त्रास होईल असं अजिबात नाहीये. पण ज्या माणसांना समजा 100 माणसांनी आज गोळी घेतली, माझ्याकडे आले 50 माणसांना मी गोळी दिली, 50 माणसं व्यवस्थित मॉनिटर करतोय मी, उरलेल्या 50ला गोळी दिलीच नाही किंवा त्यांनी घेतलीच नाही आणि ते हाय ब्लड प्रेशर मध्ये तसेच अनेक वर्ष राहिले, तर त्या पेशंटला हृदयविकार, मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी होणे म्हणजे पॅरालिसिस हे 5 किंवा 10 वर्षांनंतर होऊ शकतं. कारण हाय ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिन्या कडक होतात आणि मग त्यांच्यामध्ये गुठळी होण्याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर ऑप्थॅल्मॉलॉजिकल म्हणजे डोळ्यामध्ये ज्या रेटिनाच्या नाजूक रक्तवाहिन्या असतात त्या फुटल्यामुळे दृष्टी सुद्धा कमी होऊ शकते. तर ह्या गोष्टी ब्लड प्रेशरची गोळी न घेतल्यामुळं
ओव्हर द पिरियड म्हणजे काही वर्षानंतर पेशंटला दिसतात. म्हणजे ते एंड ऑर्गन डॅमेज सारखं आहे. ते डॅमेज झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आधी उपचार करणं हीच काळाची गरज आहे. So, this marks the end of our podcast, Win Over Hypertension. I would like to say a huge thank you to the doctor for sharing such valuable insights to us. Remember, hypertension isn't just a number, it's a signal. And with right knowledge and action, it's absolutely preventable. If you found this episode helpful, do not forget to like, share and subscribe and share your valuable insights with us. Always remember, stay informed, stay proactive, and most importantly, stay healthy. This is Mitisha Gupta signing off from this podcast, Win Over Hypertension.